लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता तारीख महाराष्ट्र। मिळालेल्या माहितीनुसार 7वा हप्ता 24 किंवा 25 जानेवारीपासून 2 टप्प्यांत सुरू होईल। पहिला टप्पा राज्यातील 2 कोटींहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटी थेट लाभ हस्तांतरण च्या माध्यमातून अनुदान रक्कम जमा केली जाईल। दुसरा टप्पा जानेवारी 27 किंवा 28 जानेवारीपासून सुरू होईल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल। जानेवारीमध्ये मिळणार लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता। लाडकी बहीण योजना 7वा इन्स्टॉलमेंट डेट महाराष्ट्र। 7व्या हप्त्याचे वितरण 26 जानेवारीच्या अगोदर सुरू होईल अशी शक्यता आहे। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता जानेवारी तारीख महाराष्ट्र। माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 जानेवारीच्या अगोदरच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाऊ शकतो। माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात 6 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे। या 6 हप्त्यांमध्ये महिलांना एकूण 9,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे। 25 डिसेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता राज्यातील 3 कोटींहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला। परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाभार्थी महिलांचे अर्ज तपासण्याचे आणि अपात्र अर्ज फेटाळण्याचे निर्देश दिले होते। त्यामुळे राज्यातील सुमारे 60 लाख अपात्र अर्ज फेटाळण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता वितरण तारीख जानेवारी 10 ते जानेवारी 14 दरम्यान मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हप्ता वितरित होईल अशी अपेक्षा होती। मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी हप्ता वितरित न झाल्यामुळे महिलांना आता 7व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मिळालेल्या माहितीनुसार 7वा हप्ता 24 किंवा 25 जानेवारीपासून 2 टप्प्यांत सुरू होईल। पहिला टप्पा राज्यातील 2 कोटींहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटी थेट लाभ हस्तांतरण च्या माध्यमातून अनुदान रक्कम जमा केली जाईल। दुसरा टप्पा जानेवारी 27 किंवा 28 जानेवारीपासून सुरू होईल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता पात्रता 1. केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व निराधार महिलांनाच हप्ता मिळेल। 2. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावी। 3. महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असेल तर त्या अपात्र ठरतील। 4. आधार कार्डशी जोडलेले बँक खाते सक्रिय असणे गरजेचे आहे। 5. लाभार्थी महिला 21 ते 65 वयाच्या दरम्यान असाव्यात। 6. कुटुंबातील सदस्य आयकरदाता किंवा सरकारी नोकरीत असणार नाहीत। 7. कुटुंबात जर सांसद किंवा आमदार असतील तर योजना अंतर्गत लाभ दिला जाणार नाही। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता स्टेटस कसे तपासावे? 1. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा, ladakibaheen.maharashtra.gov.in। 2. अर्जदार लॉग इन पर्यायावर क्लिक करा। 3. मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉग इन करा। 4. ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर पर्यायावर क्लिक करून अर्जाचा स्टेटस तपासा। 5. इंडियन रुपी पर्यायावर क्लिक करून हप्त्याचे स्टेटस तपासा। 6. सर्व हप्त्यांची माहिती जसे की रक्कम, खाते नंबर, तारीख इत्यादी तपासता येईल। महत्त्वाची तारीख